हा धागा आहे, याला मी डबल केला, फोल्ड केलं आणि मग आपली नॉर्मल गाठण मारायची जी आहे ती. 1-2 गाठण मारायच्या एकावरती एक, म्हणजे ती खालून वरती येत नाही. 2 मारले, पॅक झालं. आता हे जे साईडचं राहिलंय हे कट करून घ्यायचं. का कट करायचं? कारण सुईमध्ये ते आपण धागा म्हणून हेच वरती ओढत असतो, त्याच्यासाठी कट करून घ्यायचं. हा धागा खाली टाकायचा. हा जो धागा आहे हा धरताना ह्या चिमटीत आणि जी गाठण असते ती इकडच्या धाग्याने इकडे लावून धरायची. झालं, असं धरायचं. दिसलं? असं धरायचं. हे खालून हात लावायचा. इथं ही सुई आहे, सुईचं हे जे टोक दिसतं हे आपल्याला ज्या दिशेला जायचं त्या दिशेला चालवायचं. तर मला इकडे जायचंय, मी सुईचं टोक समोर ठेवलं, समोर डायरेक्ट खाली घातलंय, धागा गुंतवला, वरती घेतला, आला धागा वरती. परत ही सुई खाली घालायची, धागा गुंतवायचा. वरती येताना जर मी अशीच सरळ वरती आले तर हा धागा माझा निसटतोय सुईमधनं. वरती येताना थोडंसं टर्न करायचं बॅक साईडला आणि मग पुढे चालवायचं. हे बघा, पुढे गेले. हे बघा, सुई खाली घातली, धागा अडकवला, थोडं टर्न केलं आणि मग पुढे घेतलं. धागा अडकून राहतो. जर मी असंच सरळ वरती घ्यायला गेले तर धागा वरतीच नाही येणार आहे. बॅकला कसं घ्यायचं, त्याच्यासाठी थोडंसं टर्न करावं लागतं, म्हणून ते टर्न करायचं. मग आपली चेन तयार होते. बघा, दिसते? पुढे जायचंय, बॅक साईड, पुढे, बॅक साईड. दिसतंय ताई? तुम्हाला दिसतंय का? बघा, पुढे दिसतंय सगळ्यांना? आता तुम्हाला खाली मी कसं धागा फिरवते बघायचं असेल तर रिंग वरती धरा, रिंग धरा पूर्ण अशी, काढा रिंग. हे बघा, धागा धरलाय, धागा इकडे नाही धरायचा, धागा जवळ धरायचा. धरलाय? बघा, सुईचं टोक मला समोर जायचंय, बाहेर आलं, धागा गुंतवला, वरती घेताना मी थोडंसं टर्न केलं. हे बघा, धागा गुंतवला, टर्न केलं, धागा गुंतवला, टर्न केलं. दिसतंय? नॉर्मल आपली मशीनची शिलाई आली खालून, वरती चेन येते, खाली मशीनची शिलाई. हे बघा, धागा अडकवला, वरती आली, अडकवला, वरती आली. कपडा वरती आला नाही पाहिजे.